मित्रांनो, हे पिंपळाचं झाड बघा. या झाडाच्या कुशीमध्ये घरातले देव्हारे, गणपती, साईबाबांचे, देवी देवतांचे फोटो, यंत्र, खराब झालेल्या जपमाळा हे सगळं कसं अगदी कचऱ्यासारखं फेकून दिलंय ते. हा कुठला धर्म आपण पाळतोय? बरं, हा प्रकार काही जिहाद्यांनी नाही केलेला आणि हिंदू धर्म धोक्यात आणण्यासाठी हे कुठलं कटकारस्थाने नाहीये. तर अशी झाडं तुम्हाला तुमच्या परिसरात हमखास पाहायला मिळतील. तर धर्मातील धर्मग्रंथांचा, त्यांच्या धर्मचिन्हांचा कधी अपमान होताना पाहिलाय का? मग आपण इतके बेजबाबदार का? खरं तर हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून सगळे पेटून उठले आहेत, पण तो मुळात कोणी धोक्यात आणलाय ना, यावर जरा विचार करायला हवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला देव पूजण्याचा अधिकार आहे ना, तर त्याला आदराने विसर्जित करण्याचा देखील तितकाच अधिकार आहे. अन्यथा देवाची भक्ती कराच असं काही बंधन नाहीये. त्यामुळे हिंदू धर्मातील देवदेवतांची अशा पद्धतीने विटंबना होणं हे किती योग्य आहे यावर तुम्हीच जरा व्यक्त व्हा. आणि तुमच्या आजूबाजूला देखील असं झाड नक्कीच असणार आहे. त्यामुळे कृपया असे प्रकार थांबवा, तिथे स्वच्छता करा आणि आपल्या हिंदू धर्मातील देवदेवतांची अशा पद्धतीने विटंबना करणं थांबवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जर धर्म वाचवायचा असेल तर सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी.